सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे फडणवीस शिंदे गैरहजर राहणार, राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित। राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा सस्पेन्स कायम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे इच्छुक, तर तिन्ही पक्षाकडून एकच उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास माघार घेणार, आकाश मोरेंची एबीपी माझाला माहिती। भोंदो अशोक खरात प्रकरणात नवीन माहिती समोर। बिल्डरच्या मदतीने व्हायचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार। नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय। ईडी चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता। मुंबईच्या गोरेगावमध्ये 2 गटात तुफान राडा। एकाच गल्लीतल्या 2 धर्मियांमधल्या जुन्या दुश्मनीतून राडा। 4 ते 5 लोक गंभीर जखमी। सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। युद्धाच्या 38व्या दिवसानंतर इराण अमेरिकेत मध्यस्थांमार्फत शस्त्रसंधीची चर्चा। 45 दिवसांच्या शस्त्रसंधीचा इराणचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती, तर शस्त्रसंधी झाल्यास युद्ध कायमचं थांबेल असा विश्वास। युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नसल्यानं कच्च्या तेलाच्या दरानं उचल खाल्ली। बॅरेलचा भाव गेला $111वर। अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किमती पोहोचल्या $115वर। हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडली तर शस्त्रसंधी करू असा अमेरिकेचा प्रस्ताव इराणनं फेटाळला। हॉर्मुझमध्ये युद्धापूर्वीची स्थिती आता येणार नाही असे इराणचं स्पष्टीकरण। फारसच्या खाडीत नव्या व्यवस्थेची तयारी। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यातील अभद्र भाषेवरून अमेरिकेच्या खासदारांची टीका। इराण म्हणालं, अशा धमक्यांना भीक घालत नाही, तर रशियानं दिला अल्टिमेटमची भाषा सोडण्याचा सल्ला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2 दिवसांच्या नव्या इशाऱ्यानंतर भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये 2 वेळा फोनवरून चर्चा। ताजी युद्धस्थिती, भारतीयांची सुरक्षा आदी मुद्द्यांचा घेतला आढावा। देशभर एलपीजीला पर्याय म्हणून पीएनजी गॅसला मोठी पसंती। युद्ध सुरू झाल्यापासून महिन्याभरात 8 लाख नवे कनेक्शन्स। घरगुती आणि कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा सरकारचा पुन्हा निर्वाळा। पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांचे पती भगीरथ भालके 12 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार। भाजपसाठी मोठा धक्का। पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।